उदमांजर हा एक लाजाळू, एकटा राहणारा आणि रात्री फिरणारा म्हणजे निशाचर प्राणी आहे. उदमांजर मांजर आणि मुंगूसच्या मिश्रणासारखा दिसतो. याचे इंग्रजी नाव एशियन पाम सिव्हेट असून त्याचे शास्त्रीय नाव पॅराडोक्युरोस हर्माफ्रोडिटस आहे. मराठीत त्याला उदमांजर, मसण्या ऊद, कांडे चोर किंवा जावत्या असेही म्हटले जाते. हा प्राणी मांजरासारखा दिसतो, पण तो मांजर नव्हे, तो व्हिव्हरिडी कुटुंबातला आहे. हा प्राणी फक्त रात्री बाहेर फिरतो आणि दिवसा झाडांवर किंवा झाडाच्या ढोलीत झोपतो. उदमांजर जंगल, नारळाच्या झाडांचे शेत, खजुरीची झाडं, गावांच्या झाडीत आणि बऱ्याच झाडांनी भरलेल्या ठिकाणी राहतो. तो भारत, श्रीलंका, नेपाळ, चीन, इंडोनेशिया, फिलिपिन्स यांसारख्या आशियाई देशांमध्ये आढळतो. याचे आवडते अन्न म्हणजे फळे, बेरी, आंबा, पपई आणि कधी कधी किडे, बेडूक, उंदीर, लहान साप व अंडी. तो सर्वभक्षी आहे, म्हणजेच तो शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारचं अन्न खातो. तो कॉफीचे पिकलेले फळ खातो आणि त्यातून बनते जगातली महागडी कॉफी लुवाक कॉफी. तो झाडाच्या ढोलीत किंवा गवतातील लपलेल्या घरट्यात राहत असल्याने सहज दिसत नाही. याचा रंग राखाडी, काळसर, मातकट किंवा तांबूस तपकिरी असतो आणि अंगावर काळे पट्टे किंवा डाग असतात. रात्री त्याचे डोळे चमकतात, म्हणून तो अंधारात खूप चांगलं पाहू शकतो. याचं शरीर लांबट, पाय लहान, शेपूट जाडसर व झुपकेदार असते. मिशा हलवता येतात. त्याचं वजन 2 ते 5 किलो असतं आणि काही वेळा 7 ते 11 किलो पर्यंत वाढते. शरीराची लांबी 40 ते 75 सेंटीमीटर असते, तर शेपटी 40 ते 60 सेंटीमीटर लांब असते. उदमांजर धावण्यात पटाईत आहे आणि झाडावर पटकन चढतो. गरज पडल्यास तो थोडं अंतर पोहू शकतो, पण तो जलप्राणी नाही. जगात सिव्हेट्सच्या सुमारे 12 ते 15 मान्यताप्राप्त प्रजाती आहेत. त्यात काही भारतातही आढळतात. मादी उदमांजर एका वेळेस 2 ते 5 पिल्लांना जन्म देते. गर्भधारणा सुमारे 60 दिवसांची असते. नवजात पिल्लं आंधळी असतात आणि आईच्या दुधावर पूर्णपणे अवलंबून असतात. लहानपणी त्यांचा रंग राखाडी किंवा हलकासा तपकिरी असतो आणि मोठे होताना रंग गडद होतो. आई त्यांना झाडाच्या भोकात किंवा गवताच्या सुरक्षित जागेत लपवते. उदमांजर सुमारे 15 ते 20 वर्षांपर्यंत जगतो. हे प्राणी आपल्याला विष्ठेतून फळांच्या बिया पसरवतात, त्यामुळे झाड उगवतात. त्यामुळे निसर्गाला मोठी मदत होते. उदमांजर मानवासाठी धोकादायक नाही, पण घाबरला तर चावू शकतो. काही लोक त्याला चुकीच्या समजुतींमुळे मारतात, विशेषतः औषधासाठी वापरण्याच्या गैरसमजात. जुन्या परफ्यूम मध्ये वापरल्या जाणाऱ्या सुगंधी ग्रंथींसाठी अनेक सिव्हेट बेकायदेशीरपणे पकडले जातात. भारतात 1972 पासून उदमांजरला संरक्षण दिलं आहे, त्यामुळे त्याला पकडणे किंवा मारणे कायद्याने गुन्हा आहे. काही संस्कृतींमध्ये त्याला रहस्य, गूढता व जंगलातील ज्ञानाचे प्रतीक मानले जातात. हे प्राणी निसर्गासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचे रक्षण हे आपले कर्तव्य आहे. उदमांजर सारखे प्राणी आपल्याला काही त्रास देत नाहीत, उलट ते निसर्गाचे लाडके भाग आहेत.